इतिहासाचे महत्त्व सांगत असताना आपल्याला असं लक्षात येतं की इतिहास हा एक सर्वसमावेशक विषय आहे. इतिहासाशिवाय इतर कुठल्याही विषयाचा अभ्यास, मग ते शास्त्र असो अथवा अन्य व्यावहारिक विषय असो, इतिहासाशिवाय परिपूर्ण होऊ शकत नाही. इतिहास म्हणजे संस्कृती रक्षक, संस्कृतीची जपवणूक व संक्रमण करणारा विषय आहे. त्यामध्ये जगाच्या उदयापासून आजपर्यंतचा आढावा घेण्यात येतो. इतिहासाच्या अध्ययनाने प्रेरणा व स्फूर्ती निर्माण होते. या स्फूर्तींचा वा प्रेरणांचा अनुभव इतिहास वाचल्याशिवाय समजल्याशिवाय येत नाही. आपण म्हणतो की आजचा विद्यार्थी हा उद्याचा नागरिक आहे. सुजाण व आदर्श नागरिक हे जरी शिक्षणाचे ध्येय असले तरी हे सुजाण व आदर्श नागरिक घडविण्यासाठी इतिहासाच्या अध्ययनाची गरज आहे. सातत्याने संबंधित असलेल्या इतिहास या विषयाचा अभ्यास करणे विद्यार्थ्यांना आवश्यक आहे. आजचा विद्यार्थी उद्याचा नागरिक असल्याने त्याच्या जीवनात इतिहासासारख्या सर्वस्पर्शी असणारा विषय त्याने काळजीपूर्वक अभ्यासणे आवश्यक आहे. आणि म्हणूनच इतिहासाचे महत्त्व व्यापक प्रमाणामध्ये निर्माण झालेले आहे. आपणास इतिहासाचे महत्त्व समजून घेत असताना मानवी जीवनाची अंगे आणि इतिहासाचे महत्त्व, त्याची व्यापकता कशी वाढलेली आहे हे आपणास लक्षात येतं. इतिहास हा सर्वस्पर्शी विषय आहे. सर्व विषयांचा तो मूळ आधार आहे. ते ज्ञानाचे भांडार असून त्यातून व्यापक माहिती उपलब्ध होत असते. आणि म्हणूनच मानवी जीवनाची अंगे आणि इतिहासाची व्यापकता हे आपल्याला लक्षात येतं. आपण बघतो की आश्मयुगापासून तर आजच्या कालखंडापर्यंत जर आपण बघितलं तर मानव हा इतिहासाशी विविध अंगाने जोडलेला आहे. त्यामध्ये शारीरिक, कला, तांत्रिक, वैज्ञानिक, सांस्कृतिक असेल, राजकीय, धार्मिक, साहित्याचा इतिहास असेल किंवा मग आर्थिक इतिहास असेल किंवा सामाजिक इतिहास असेल, या दृष्टिकोनातून आपल्याला या मानवी जीवनाची अंगे इतिहासाची जोडलेली आढळतात. आपण बघतो की इतिहासाचा स्पर्धात्मक परीक्षेसाठी उपयोग होतो. अर्थनीती, राजनीती, त्याचप्रमाणे युद्धनीती, औद्योगिक धोरणे, परकीय देशाशी संबंध, समाजकारण व मानवजातीचे उज्ज्वल भविष्य आखणे या बाबींचे धोरण इतिहासाचे ज्ञान असल्याशिवाय आखता येत नाही. आणि म्हणूनच इतिहास विषयाला विसरून चालणार नाही. इतिहास विषय हा राष्ट्रनिर्मितीकरिता अत्यंत महत्त्वाचा असा विषय म्हणून त्याच्याकडे बघितलं जाते. इतिहास विषयामध्ये पदवी संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक प्रकारच्या करिअरच्या संधी, त्याचप्रमाणे उच्च शिक्षणामध्ये संधी उपलब्ध आहेत. आपण बघतो की केंद्र सरकारचं जे पुरातत्व विभाग जे आहे, त्याचप्रमाणे राज्य सरकारचं पुरातत्व विभाग जे आहे, या दोन्हीही सरकारांच्या पुरातत्व विभागामध्ये आपल्याला संचालक पद आहे. त्याचबरोबर क्युरेटरचं पद असेल, संशोधन सहाय्यकाचं पद असेल, पुरातत्व सहाय्यकाचं पद असेल, तर असे विविध पदं आपल्याला इतिहास विषयामुळे उपलब्ध होऊ शकतात. त्याचप्रमाणे वस्तुसंग्रहालय असं ठिकाण आहे की आपण भारतातच नव्हे तर जगात कुठेही जरी संशोधन झालं तर ज्यात वस्तू ज्या आहेत संशोधनामध्ये, उत्खननामध्ये मिळालेल्या वस्तू त्या वस्तू संग्रहालयांमध्ये जतन करून ठेवल्या जातात. आणि याकरिता मग वस्तू संग्रहालय प्रमुख असेल किंवा मग वस्तू संग्रहालय सहाय्यक असेल, तर अशी जी विविध पदं आहेत ही पदं वस्तू संग्रहालयांमध्ये आपल्याला उपलब्ध होत असतात. त्याचप्रमाणे आज आपण बघतो की वर्ल्ड हेरिटेज साईट याला फार मोठ्या प्रमाणामध्ये महत्त्व प्राप्त झालेले आहे. आणि भारतामध्ये अशा प्रकारच्या अनेक ज्या साईट्स आहेत त्या आहेत. आणि म्हणूनच मग हेरिटेज व्यवस्थापन जे आहे, हे हेरिटेज व्यवस्थापन करण्यासाठी या हेरिटेज साईट्स ज्या आहेत त्यांचं जतन करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये संधी उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे आपण बघतो की आज जे आहे हे आज स्पर्धा परीक्षेचं युग आहे. आणि या स्पर्धा परीक्षेच्या युगामध्ये
केंद्र आणि राज्य शासनामार्फत वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी नागरी सेवा परीक्षा घेतली जातात किंवा इतरही ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्या स्पर्धा परीक्षा होत असतात. मग या परीक्षेच्या पूर्वपरीक्षेत सामान्य अध्ययनाच्या पेपरमध्ये इतिहासाच्या विषयावर बहुपर्यायी प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये विचारले जातात. शिवाय मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययनाच्या पेपरमध्येही वर्णनात्मक प्रश्न विचारले जातात. मग इतिहासाच्या वाचनाने विविध प्रश्नांकडे आणि समस्यांकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन आपल्याला मिळतो. इतर प्रश्न सोडवताना अशा व्यापक विचारसरणीचा उपयोग उत्तरांचा दर्जा आणि वस्तुनिष्ठता वाढविण्यासाठी होत असतो. याबरोबरच इतिहास विषयक ग्रंथ आणि पुस्तके मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध असल्याने अभ्यासासाठी दर्जेदार साहित्य प्राप्त करण्यासाठी खूप वेळ खर्च करावा लागत नाही आणि त्यामुळे इतिहास विषयामुळे आपला जो वेळ आहे हा वेळ वाचतो आणि स्पर्धा परीक्षेसाठी हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याचप्रमाणे आपण बघतो की पर्यटन जे आहे या पर्यटन क्षेत्राला आज सर्वत्र मोठ्या प्रमाणामध्ये वाव निर्माण झालेली आहे. महाराष्ट्र शासनाने तर कोकण विभागामध्ये अनेक पर्यटन साईट्स जे आहेत त्या निर्माण केलेल्या आहेत आणि त्यामुळे जे इतिहासाचे विद्यार्थी जे आहेत हे इतिहासाचे विद्यार्थी पर्यटकांना गाईड करण्यासाठी त्यांना फार मोठ्या प्रमाणामध्ये संधी आहे. म्हणजे पर्यटकांची गाईड होण्याची संधी त्यांना मिळू शकते. इतिहासाच्या खाचाखोचा अचूक वस्तुनिष्ठ पद्धतीने आणि प्रभावीरित्या ते सांगू शकतात. याबरोबरच विविध ऐतिहासिक घटना ज्या आहेत त्या विविध ऐतिहासिक घटनांचं सुद्धा विश्लेषण करू शकतात आणि त्यामुळे इतिहासाच्या विद्यार्थ्यांना या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ज्या संधी आहेत ह्या संधी उपलब्ध आहेत. याबरोबरच आपण संशोधन म्हणतो. MA आणि PhD असेल किंवा मग MPhil असेल तर हे उच्च शिक्षण घेतल्यानंतर अशा प्रकारचं जे संशोधन आहे हे ऐतिहासिक संशोधन आपल्याला करता येतं आणि त्यामुळे या संशोधनामधून आपल्याला भारतातील जो इतिहास आहे हा इतिहास जगासमोर मांडता येतो आणि याकरिता मग भारत इतिहास संशोधक मंडळ असेल किंवा मग ICHR असेल तर अशा प्रकारच्या ज्या संस्था आहेत ह्या संस्था आपल्याला संशोधन करण्यासाठी सुद्धा फंडिंग देत असतात आणि त्यामुळे एकंदर संशोधनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाव उपलब्ध होत असतो. मग आपण उच्च शिक्षण घेतल्यानंतर जे आपण मूलभूत ऐतिहासिक लिखाण करण्याची जी बरीच वानवा आहे ती सुद्धा संधी आपल्याला मिळू शकते आणि त्यामुळे आपल्याला या उच्च शिक्षणातील क्षेत्रामुळे किंवा उच्च शिक्षणामधील हे एक करिअर आता उपलब्ध झालेलं आहे असं आपल्याला दिसतं. त्याचप्रमाणे इतिहास विषयामध्ये आपण बघतो आहोत की या व्यतिरिक्त अनेक ज्या संधी आहेत त्या संधी उपलब्ध होत असतात आणि त्यामुळे इतिहास विषय जो आहे हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि म्हणूनच आपण आमच्या महाविद्यालयामध्ये इतिहास विषयामध्ये प्रवेश घ्यावा आणि इतिहास विषयामध्ये आपल्या भावी आयुष्यामध्ये संधी करिअरच्या ज्या संधी आहेत त्या निर्माण कराव्या असं मला वाटतं आणि म्हणून प्रत्येकाने जे इतिहास विषय जो आहे त्या इतिहास विषयात प्रवेश घेण्यासंदर्भामध्ये निश्चितच विचार करणं गरजेचं आहे. धन्यवाद.